मॉर्निंग गाईस, मी आता व्हिडिओ करायला आले आहे बाहेर. सकाळी सकाळी लवकर उठले. रोशन अजून उठला नाही, रोशन झोपला आहे. बघू शकतात माझ्या पाठी किती धुकं आहेत. बघा, सगळे माझे घरचे आता उठलेत. आणि या लादीत तर अजून थंडी असते. हे बघ, गेंडूचे फुलं. तेलंगी मखमली आणि ती जास्वंदी. अच्छा, हे तेलंगी मखमली आहे. मी गेंडू गेंडू समजते. गेंडूच ते तेलंगी गेंडू. छोटे जात वेगळे आहेत. मोठे जिरी एका पिशवी म्हणजे ते सीड्स वरचे सीड्स. त्याच्याने बनतात. तुळस बनतात. आता तो फेवरेट. ते पण घेऊन जाऊया आणि एक दांडी पण घेऊन जाऊया. झालं ते. दांडी नाही झालं तेव्हा पण. इकडे पुढे ते ना त्याच्या हे बघा, हे आता सुकून जातो. तरी आताचा टायमिंग काय 8-7:30 वाजलेत. मला लवकर उठायला जमलं नाही थंडीमध्ये. मी उठलेली 5 वाजता, पण बाहेर यायची हिंमत नव्हती एवढी थंडीमध्ये. हे बघा, काय पांढरं पांढरं दुखत दिसतंय ना. गाईस, डे 2 कोकणामध्ये जस्ट उठलो आणि काय माहोल आहे बाहेर. चुम्माश. एक मिनिट वगैरे दृश्य बघा, मस्त छान वातावरण आहे. तुम्ही बघताय ना पाठी, एकदम छान आहे. आणि सूर्यदेवता आपले किती छान वाटतं. थोडंसं जस्टिफाय केलं आयफोनने, म्हणून आयफोन ब्लॉगिंगसाठी आणि सर्व फोटो वगैरेसाठी खास आहे. डे 2 आज देवळात वगैरे जायचं आहे आम्हाला, आणि भरपूर काही फिरायचं आहे, मार्केटला वगैरे जायचं आहे. एवढा आवाज खणखणीत झाला आहे आणि थंडी भाई. 4 गोधड्या घेतल्या, 4. ठीक आहे, भेटूया पुढे. आम्ही शेकोटी घेतो पानचुल्याच्या इकडे. पायाला मस्त हे पाटी चिवचिव करतायत. मस्त गरम गरम वाटतंय थंडीत. गार उडाली माँ पीछे से आएगी हल्ला करने को. पकडून ठेव ना. काठी घेऊन काय करशील? ओंबट सँडविच करतो. बांधून ठेव खिशात. टाक खिशात कुकी. चुप बस. दिसते चुंगली. चल वाटतंय ना. जा रे बाबा, चल. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही आता चाललोय देवदर्शनाला. माझ्या घरातून रिक्षा करून आता
आणि शिवलिंगचा इथे टिपूर पौर्णिमाचा मोठा सण होता. हे पालखीचे सगळे ढोल आहेत आणि एक मशीन पण होती. ती मशीन नाही का आपण ढोल वाजवायची. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही तेजलच्या गावी आलो आहे आणि मंदिरात आलो होतो महादेवांच्या. तिथं भैरीबाबांचं देव आहे आणि कुलस्वामिनी वगैरे आहे त्यांचे. तर तिथं पाया वगैरे आम्ही दर्शन वगैरे घेतलं सर्व चांगल्यानी. आणि ह्या साईडला हनुमंत मंदिर आहे, तो आम्ही दाखवतो तुम्हाला. तर मस्त छान वाटलं आम्हाला इथे. आणि केदारलिंगच्या देवळात जाणार आहे. ओके, आता केदारलिंगच्या देव मी आणि तेजल आता परत इथं दुसऱ्या मंदिरात आलो आहे. केदारलिंग करून मंदिर आहे तिथे. एक इन्सिडेंट आता झाला आहे आमच्यासोबत छोटासा. आता पटकन बोलतात ना, मोबाईल पडला आमचा, अजून काय नाही. क्रॅक झालं आहे, स्क्रीन कार्ड गेले मी. ठीक आहे, तर दुसरं मंदिर पण आता आम्ही केलं आहे. निघतो आहे तेजल. छान वाटतं ना. मी परिसर पण भरपूर छान आहे आणि भरपूर आवडते मला. तर निघालो आम्ही बोरथडकडे. तिथे पण अजून एक मंदिर आहे. लाल माठ, हा मुळा, हे मुळा. तर मित्रांनो, आता तेजलच्या गावी आलो आहे दुसऱ्या साईडला. तर तिथे कसं छानसं वातावरण आहे. असं ह्या टिट्यावरून म्हणजे बांधावरून आपण बोलतो ना, गावी आल्यावर कसं बांधावरून आपण जातो, तर या बांधावरून त्याच्या गावी आपण एंटर केलं आहे. आणि भाज्या वगैरे भरपूर आहेत तिथे त्यांनी लावल्या आहेत. मुळा झाला आणि अजून बाकी काही आहेत भरपूर सारे. फणसाचं झाड बघा. तेजल जाते पुढे हळूहळू. आणि तुम्हाला माहीत आहे सिद्धांत सरफरे, सिद्धेश सरफरे तुम्ही ओळखत असाल, तो यूट्यूबर आपला, तो त्याचा गाव हा आहे. ओके, तर घर त्या साईडला आहे पण गाव हाच आहे. तर नील, फोकस इंडियन आणि वगैरे ते आमचेच गावचे आहेत. कोकणातले भाई, कोकणातले. तिथे कोंबडा रोवतो. बघा कसे गावाच्या घरात लाकडाच्या खिडक्या, असे लाईनीचे. तरी खूप प्रोग्रेस झाला. ते आमचे बोरखडचा हा पाणी घेऊनच घरात झालं. चूळ भरून जायचं असतं. हो, ते पाटाचं पाणी वरून डोंगरातून येतं. अच्छा, आता डायरेक्ट घरी पण घेतलं. इथे तेजल पाय धुते. पाटावरून वरतून पाणी येतं डायरेक्ट इथे. आणि पद्धत आहे इथे की हातपाय धुवून चूळ वगैरे भरून जायचं असतं. आणि इथे त्यांचं घर आहे. बोरथडेचं आपलं गाव.
हे बघा इथे एक गाय बैलांचा गोठा आहे. इथे पाय पुसून धुवून तसे आम्ही आतमध्ये आलो आणि एक आमचे ते काय बोलताय काय आणलं हो रिक्षा आणली बाहेर थांबवली आता आम्ही वरती आलो शिडीवरून. असं बोरतडचं आमचं वरचं घर आहे. अशी कोली पाडली आहे तिकडे. बघा इथं मस्त कौलेदार ऊन येतं छान. इथं सुकवण घालायला पण चांगले पापड वगैरे. आंब्याचे साठ झाले कोकणातले खाऊ. जास्त आता कौल्याचे घर राहिलेच नाही. पाणी आहे ना तिथे लागतो असं वरती नारळीच्या झाडाला. हे चिकूचं झाड केवढं मोठं आहे. पहिलं लग्न कोणाचं पण झालं तिथे गोंधळ घालतो. हे बघा हे 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 कसलं आहे बाबा जे झूम मध्ये दिसतंय. नाही ना ती भैरी भवानी आणि हे रूप आहेत का. एक घोड्यावर आहे आणि हा शंकर आहे का. आमचं मोरगावाचं देव टाका इथं पूजा केलेत ना. आमचं खोव्याचं मंदिर आहे. देव हे आधी एवढूसच असतं एवढं. आता हे वाढवत आहेत एवढं करतात. माझ्या मम्मीच्या इकडचं माहेर आहे. शिंबा बघा गुबगुबीत एकदम पायतान उशीचा कवर. पण आता पहिल्यासारखं कसा आहे दिसायला. असं पहिला कसं पळायचा वगैरे तसं एवढं नाही. पैसा दिख रहेला है भाई 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 शिंबा भाई आपला. तर बघा बॉक्या आहे नुसता एकदम शांत आहे. पण जरा काय वाजलं की कसला पळतो इथून तिथून. शिंबू डोळे बघा शिंबाचे. परत एकदा आम्ही तेजल मॅडमच्या घरी आलो देवदर्शन करून. आता एक सेल्फी काढू. आणि जेवण करायला भाकरी बटाट्याची भजी बटाट्याची भाजी भात दही डाळ. इकडची डाळ ना फेमस असते करतात मस्त बनवतात. आणि पापड तर रशन बसला बाजूला. आणि ह्यांचा मच्छीचा भेट आहे नॉनव्हेज तिकडे नॉनव्हेजवाले उधर व्हेजवाले इधर. ते आम्ही ओटीवरच पडवीवरच जेवतो. या जेवायला. आता जेवायला बसलो आम्ही. भरपूर फिरून आला देवदर्शन वगैरे केलं सर्वीकडे जाणवलं आहे. तर तुम्हाला एक मी दाखवतो काहीतरी थांबा. ठीक आहे. जेवण बनवलं आहे ना ते काकाने बोलवलं आहे. ते काका माझे फेवरेट झाले. तर पहिलं तर भात हे तर बाहेरून आहे दही भाजी बटाट्याची आणि बटाट्याची भजी. हे डाळ अप्रतिम आहे. भाकरी तर ते काका आतमध्ये गेल्यात येतील आता. हे जे बसले ते नॉन व्हेजिटेरियन आहेत आणि आम्ही जे आले ते व्हेजिटेरियनवाले दोघं. इथे बघ मॅडम खाती. मॅडमला भूक लागली. ठीक आहे कंटिन्यू कर. मी 2 मिनटं ब्लॉग चालू ठेवतो. असं हा जेवण आहे आणि तांब्यात पाणी. तर जसं मी तुम्हाला बोललो होतो हा जेवण जो आहे ते ह्या काकाने बनवलं. एक नंबर का जेवण म्हणलं. एक नंबर जेवण. फेवरेट काका आहेत आपले. मी निघालोय मुंबईला. मी आणि रोशन पप्पा आणि
पप्पा आणि मम्मी नंतर येणार. ट्रेनने जाणार. हॅपी जर्नी, हॅपी जर्नी. आम्ही जातोय लक्झरीनी. वाटोल टिट्यावर लक्झरी येणार आहे. काव्या 5:30ची आहे. AC बस केली आम्ही. एक काव्याचं नाव दिव्या काहीतरी असं आहे ना. हो, काकाने रिक्षा बोलवली आहे खालती. रिक्षाने वाटोल टिट्यावर. हो, बाय बाय बाय. आपलं काय आहे ना बघा गावची ST आता चेंज झाली आहे. आधी कशा होत्या, गोल हायवे रस्ता आहे. मुंबई, पाली, लांजा. हे बघा पाटून पण एक ST येते. हा जो आहे, हा जो इथून गाडी येते तो गोवा हायवे आहे. हा जो इथून गाडी येते आणि इथून वाटोल टिट्यावरून आम्ही आता आलो. आणि तिथून वाटोल टिट्यावर जायला रस्ता. आता ही बस जी जाते ना ती. तर हा जो गोवा हायवे आहे ना तिथून आमची लक्झरी बस येणार आहे. तिथे तुम्हाला खायला वडापाव, भाजीपाव असं नाश्ता पाणी इथे आहे त्या साईडला. इथे पण होतं एका काकीचं, पण तिने बंद केलं तर नाही. तर काका आले आम्हाला सोडायला. एक काका आहे. रोशनची गप्पा चालू आहे. बघा काय मस्त बस आहे. इथे रोशन पुढे गेलेत बटाटा पाहिजे. गाडी आमची लेट येणार आहे लक्झरी. इथे रोशन आहे. मी आता इथे गाईस आलो आहे बसमध्ये. बस आली लगेच ना, तर आम्हाला कळालं नाही. ती मगाशी सौंदर्यला होती पोणीला. तर आली काव्या बस आहे आणि बसलो आम्ही. काका पण सोडून आम्हाला गेले. आम्ही भजी मागवलेली तर लगेच भजी खाल्ली आणि काकाही गेले. तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ दाखवतो आम्ही. आता बस कुठे थांबते तर पुढे लांजाला थांबेल बस. रोशन पण येते. तुम्हाला दिसत का नाही, पुढचा प्रवास आम्ही कसं जातो. चला बाय बाय. आम्ही चाललोय मुंबईशी आता गावावरून निघून. तर आलो आता ढाब्यावर आम्ही जेवायला दोघी. किती क्यूट दिसतो ना हे बायको. बस झालं, जास्त झालं. त्रिशापेक्षा नाही. ठीक आहे. सो आलो आता जेवायला. मटर मसाला, पनीर मसाला काहीतरी मागवला. काजू मागवला आहे. खाऊ आणि मस्त डेराडून झोपू. बाई मागाशीपासून झोपले. आता मी झोपून दाखवतो कसं झोपतं. अशीच डोळे बंद करावं लागते कारण माझं डोकं दुखतं. आणि वातावरण पण चांगलं आहे. पीस आहे. थंडी मस्त वाटते आणि छानसा क्लायमेट आहे. तंदूर रोटी आणि काजू मसाला. याचबरोबर व्लॉग मी एंड करतो आहे. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा चॅनलला.